अ, काही दिवसापूर्वी तुमच्या तमाशावरती हल्ला झाला होता तमाशा कलावंती. आज इथं इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती दीपक बाईक येत आहोत. नेमकं तुम्ही त्यांना भेटण्यासाठी आलात. काय भावना आहेत? कसं वाटतंय आणि म्हणजे काय मागणी आहे नेमकं आपली? नमस्ते. मी विठ्ठलभाई नारायणगावकर यांचा नातू रोहित नारायणगावकर. काल दीपक भाऊंना फोन झाला की आज भिगवण या साईडला या दौऱ्यावर आहेत. आमचा कार्यक्रम आज रावणगाव शेजारी नंदादेवी इथे कार्यक्रम होता. तर येता येता आम्ही त्यांची गाठ घेतली. गेल्या आठवड्यात आमच्यावर जो तमाशा मंडळावर जो हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या प्रकरणी भाऊंनी एक बाईट दिली. त्यांनी खरोखर त्यांची कलावंतांची जी आहे ती भावना मांडली गेली त्याच्यात. माझी एक इच्छा होती भाऊंना एक भेटायची व भाऊंना समक्ष भेटून ज्या घटनेचा तुम्ही जे निश्चित केला, खरोखर कुठलाही पुढारी असो, कुठलाही मंत्री असो, आजपर्यंत त्यांनी कुठलीही बाईट दिली नाही. पण भाऊंनी कलावंताची ची एक जी दखल घेतली, त्यांना तळतळ होती कलावंत जागला पाहिजे. आज कलावंतांची साहेब खरंच परिस्थिती फार वाईट आहे. कलावंत आज रात्रंदिवस त्याच्या कलेसाठी झटत असतो. लोकांना हसवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. पण आज रसिक हे थोडंसं वेगळ्या वळणावर गेलेले आहे. त्याच्यामुळे ही कला थोडी लोप पावत चाललेली आहे. पण तरी पण आज भाऊंनी ती काल बाईट दिली. ती अतिशय अशी सुंदर दिली, की बा कलाकारांसाठी एक तळमळ होती त्यांची. आणि जो हल्ला झाला, राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या विठाबाई नारायणगाव या तमाशा मंडळावर हल्ला झाला. आमच्या आजींना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. पण आज काही लोकांनी त्याची काही दखल नाही घेतली. त्यांना काही वाटत नाही त्या गोष्टीचं. आज बुवा एवढ्या मोठ्या तमाशा मंडळावर हल्ला झालाय. कुठलीही गोष्ट त्यांनी पण आम्ही ज्यावेळेस आमचे व्यवस्थापक आहेत, राम चौगुले म्हणून, त्यांनी भाईंना फोन केला, की बा आज आठवडा झाले तमाशा मंडळावर आमचा हल्ला झालेला आहे. की बा ह्या गोष्टीवर कुठेतरी निर्बंध लागले पाहिजे. आज कलाकार झटतोय. आज कलाकार भरपूर हल्ले झाले. इथून मागे एक 3 वर्षापूर्वी तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे यांच्या तमाशावर नाशिक जिल्ह्यामध्ये हल्ला झाला. त्याच्यानंतर हरिभाऊ बडे ह्या तमाशा मंडळावर हल्ला झाला आणि ह्या गेल्या आठवड्यात आमच्या तमाशा मंडळावर हल्ला झाला. हे असे जर हल्ले होत चालले, तर ही लोककला जिवंत राहीन असं मला वाटत नाही. पण ही जिवंत राहावी यासाठी भाऊंनी खरंच तळमळीने हा व्हिडिओ बनवला. ही लोककला ही जिवंत राहिली पाहिजे आणि असे जर कलाकारांवर हल्ले झाले, तर कलाकार ह्याच्यात तमाशा मंडळात येणार नाहीत ना. असे हल्ले होत असेल, तर तमाशाकडे कोण वळणार नाही. कारण की तमाशात आता नवीन पिढी यायला मागत नाही. जेवढे जुने आहेत, तेवढे जुने जाणते आहेत, तेवढंच तमाशा आता चालू आहे. पण नवीन पिढी ह्याच्यात येत नाही. तर आजपर्यंत जे हल्ले झालेत, तमाशा चालू असताना एखाद्या गाण्यावरनं म्हणा किंवा एखाद्या लावणीवरनं दगडफेक म्हणा किंवा हल्ला झाला असेल. परंतु आज तर तुमचा जो हल्ला आहे, तो त्या पंपावरती झालेला दिसतोय. हो. कसं म्हणजे नेमकं काय कारण होतं? नाही, नाही. पंपावर आमचे व्यवस्थापक आहे राम चौगुले. ते सांगतील ना. हो. त्यांची गाणी. काय झाली होती सुरुवात नेमकं कसं कसं कारण काय होतं? कारण असं काहीच नव्हतं, की आम्ही एका गावातला कार्यक्रम सकाळी करून, हाजरी करून आम्ही बाहेर आलो आणि रोजच्या रुटीनप्रमाणेच आम्ही पेट्रोल पंपावरती गाड्या घेतल्या. डिझेल सगळं भरणं चालू होतं. जशा गाडीमध्ये डिझेल टाकलं जाईल, ते बाहेर रोडवरती येत होत्या आणि एका सर्व्हिस रोडलाच आपण त्या गाड्या लाईननं लावलेल्या होत्या आणि मी तिथं डिझेलचे पैसे मी देत होतो. शेवटची गाडी पास होऊन बाहेर पडलेली होती. समोरून दोघं जण आले. 2 गाड्या आल्या. त्याच्यावरती 6 जण बसले होते त्याने आणि आल्यानंतर बाजूला रस्ता असताना सुद्धा त्यांनी गाडीच्या आडवे त्यांनी गाडी उभी केली, त्यांची मोटरसायकल आणि आमच्या ड्रायव्हरला म्हणाले, "तू गाडी पाठीमागे घे." आता 10 टायर गाडी, पाठीमागे गाड्या आहेत. तो गाडी पाठीमागे ह्यानं घालतात. त्याने म्हटलं, की "भाऊ तू बाजूला घे." ह्याच्यावरनं शाब्दिक वातावरण तापलं आणि त्याने डायरेक्ट उठून त्या ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली. आपल्या गाडीमध्ये काही मुली होत्या, काही हां, महिला होत्या. ती गाडी होती ते कार्यक्रमाच्या साहित्याची होती. त्यानंतर आमच्या पोराने त्यांना खाली उतरवलं. तर ते उतरायला तयार नाही, तर त्या पोरांनाच मारायला लागले आणि ज्यावेळी मग ते जास्त त्याला कणी खाली ओढलं. खाली ओढल्यानंतर त्याने डायरेक्ट गावाकडे फोन केला आणि त्यानंतर कमीत कमी एक त्याचे गावातले 50 जण आले. सगळे दारू पिऊन होते. आले ते सरळ आमच्या त्या लेबर लोकांना मारायला सुरुवात केली. मग ते लेबरना मारतात म्हणून नाही आमच्या महिला तिथं उतरल्या, "बाबा मारू नका. माफ करा, आम्हाला काय चुकी झाली असेल माफ करा." चुकी नसताना सुद्धा आम्ही पाया पडत होतो. पण त्यांनी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जे हाताला लागेल त्याने ते मारत होते. महिला ज्यावेळी आडवाय गेल्या, तर त्यांचे कपडे फाडले. नको त्या ठिकाणी ते हात लावण्याचा प्रयत्न केला.
प्रशासनाने या ठिकाणी काय दखल घेतली नाही का? प्रशासनानं त्या दिवशी आम्ही 7 वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतो. लवकर FIR नोंद होत नव्हती. पण त्याच्यानंतर मग 6-7 वाजता FIR नोंदवली गेली. मेडिकल केलं गेलं प्रत्येकाचं. आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता त्यातले काही आरोपींना 4-5 आरोपींना पकडून त्याने आणलं आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी माननीय कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांना PC वगैरे 4 दिवसाची PC मिळाली. आणि आता बाकीची प्रोसेस आता चालू आहे त्यांची. कायदेशीर लढाई आमची चालू आहे. कलावंत म्हणून गावोगावी ज्यावेळेस जाता हा. त्यावेळेस तुमचं कोणाचंही वैर्य नसतं किंवा कोणाची दुश्मनी नसते. तुम्ही एक समाजाला हसवण्यासाठी, समाजाचं मनोरंजन करण्यासाठी तिथे गेलेला असतात. तुमचा कुणीही दुश्मन नसतो. तरी देखील तुमच्यावरती हल्ला होतो. तुमच्या गाडीचं नाव वाचलं असेल त्यांनी, तरी देखील हल्ला झाला. कसं बघताय? हीच खंत वाटते की आज तमाशाचं नाव वरती प्रत्येक गाडीवरती लिहिलं असतं की प्रत्येकाने ओळखून यावं की बाबा गाडी तमाशाची आहे. परंतु तमाशाची गाडी वगैरे आज बघण्याचा दृष्टिकोन असा झाला आहे की मुली म्हटलं, तमाशाच्या मुली म्हटलं की उपभोगण्याचं साधनच असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यांना हे वाटत नाही की ही माझ्या आईसारखीच आई असेल किंवा माझ्या बहिणीसारखी बहीण असेल असं त्यांना वाटत नाही. ज्यावेळी कार्यक्रम चालू असतो, मुलींच्या गालावरती हसू होतं, डोळ्यामध्ये अश्रू असतात, पण फक्त रसिकासाठी की नाही, ते समोरचे अश्लील चाळे केले जातात, खालून खडे मारले जातात. सगळे काय कलाकार सहन करत असतो. कुठल्या गावातली घटना आहे? कुठं घडली होती? आता ही जी घटना घडली तिथं आपला कार्यक्रम पण नव्हता. कार्यक्रम करून दुसऱ्या गावी आम्ही जात होतो. पेट्रोल पंप होता ह्याच्यावर वरुडी पठार म्हणून आहे संगमनेरच्या पुढे. त्या रोडवरतीच ही घटना घडली. तुम्ही एक कलाकार म्हणून येताना फक्त कोड घेऊन येतात, जाताना त्या गावचं नाव घेऊन जात असतात. बरोबर आहे. आता तुम्ही तुमच्यावरती ज्या गावामध्ये हल्ला झाला त्या गावाचा तुम्ही प्रत्येक गावात उल्लेख करणार, आमच्यावरती हल्ला झाला म्हणून त्याच्या गावाचा म्हणजे प्रसिद्धी करणार का तुम्हाला वाटते काय? आम्हाला त्याची नाव तर तुम्हाला म्हणजे आम्हाला त्या गावाची वैर काहीच नाही आहे. गावानं काय केलं नाही, गावातील काही जे विकृत बुद्धीची जी मुलं होती, जी माणसं होती, त्यांनी केलेलं आहे. आम्हाला गाव शेवटी उद्या भविष्यात आम्हाला त्या गावामध्ये सुद्धा कार्यक्रम करावा लागणार आहे. जाणार तुम्ही? बोलवलं तर नक्कीच जाणार. कारण गावाची वैर नाही आपलं, फक्त तिथं जी मानसिक जी विकृती आहेत त्याच्याशी वैर आहे. ना आज नाही आले आणि तमाशा कलावंत इथे आले, त्यांच्या भावना तुम्ही ऐकली, कसं वाटतं? नाही, हे घडलेली घटनाच अत्यंत निंदनीय आहे. पहिल्यांदा या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि आज भिगवणच्या दौऱ्यावरती आल्यानंतरनं त्या ठिकाणावरती तमाशा कलाकार पण आजार आहे. मुळात असा प्रश्न आहे की विठाबाई मांग ह्या अत्यंत महाराष्ट्राला, देशाला गौरव असणाऱ्या महिला आहेत आणि त्यांच्या कुटुंबाच्या तमाशावरती व कलाकारांवरती जो हल्ला होतो हा खरा विठाबाई मांग यांचा अपमान आहे. पहिल्यांदा ह्या गावातील ज्या लोकांनी, समाजकंटकांनी जो काही हल्ला केला त्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती हरकत घेतली पाहिजे. गृहमंत्री म्हणून त्यांनी त्यांच्यावरती कडक अशी कारवाई केली पाहिजे. माझं तर असं त्या पद्धतीनं म्हणणं आहे की त्या ठिकाणावरती पालकमंत्री आहेत, भई आता पालकमंत्र्यांबद्दल बोलतीलच, पण माझं तिथल्या संगमनेरच्या तालुक्याच्या जे आमदार आहेत मला त्यांचा निषेध करायचा आहे खरा. कारण ज्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही जातात आणि ज्यांच्या जीवावरती आज नारायणगाव सारख्या ठिकाण आहे आणि त्या ठिकाणावरती विठाबाई मांगांचा एक मोठा पुतळा त्या ठिकाणावरती आपण उभा केलेला आहे आणि देशाच्या पातळीवरती ज्या तमाशाचं नाव ज्यांच्यामुळं आज प्रसिद्ध आहे त्यांच्याच फळावरती जर तुमचा आज हा हल्ला होत असेल तर तिथल्या तालुक्याच्या आमदारांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे, माझी अशी मागणी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की विकास महामंडळाच्या माध्यमातून या महामंडळांच्या कुठलाही आपलं विकास महामंडळ असेल, जसं आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जरी आपल्याला मदत करता आली तर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून किंवा सांस्कृतिक कला विकास महामंडळाकडनं महाराष्ट्र सरकारने यांना जास्तीची मदत करून आणि आरोग्याचा विमा प्रत्येक कलाकारांचा शासनाने उतरवला पाहिजे, अशा पद्धतीची माझी मागणी राहील. आणि त्यांच्या उदरनिर्वाहाच्या गोष्टीसाठी जे सामाजिक न्याय विभागाकडनं त्यांना मानधन दिलं जातं ते काही प्रमाणामध्ये आता कधी दिलं जातं, कधी थांबवलं जातं. आता त्याचा काही कारणं बरीचशी आहेत, परंतु
त्याच्यावर भय आता बोलतील, परंतु ते मानधन त्वरित चालू करावं आणि या कलाकारांची उपासमार पहिल्यांदा थांबवली पाहिजे. आणि जो काय ह्यांच्या म्हणजे ह्यांच्याच नाही तर ह्याच्या पाठीमागे ज्यांच्या ज्यांच्या फडांवरती अशा पद्धतीचा हल्ला झाला, तो हल्ला भविष्यामध्ये होऊ नये. आणि जर तो होत असेल आणि यांना जर आर्थिक चणचण त्यामध्ये भासत असेल, तर सरकारने त्यांची आर्थिक चणचण सोडवली पाहिजे. आणि ती नाही सोडवली गेली तर पॅन्थरच्या पद्धतीने कसं आंदोलन असतं ते पॅन्थर आम्ही आमच्या पद्धतीने उभा करू, अशा पद्धतीचा विषय आहे. आज एकदम दुःखद अंतकरणांनी तमाशा कलावंत आपल्यापर्यंत भेटण्यासाठी आले, त्यांच्यावरती हल्ला झाला. मी त्यांचा व्हिडिओ बघितला. व्यवस्थापक होते, नातवंड होते, आया बहिणी होत्या आणि अक्षरशः आक्रोश करत होते. लहान लहान लेकराला सुद्धा त्या सगळ्या समाजकंटकांनी सोडलेलं नाही. म्हणजे ते लहान लेकरं सुद्धा त्याची कदर केलेली नाही. आणि एकदम दारिद्र्याचं जगणं आहे आमचं. हा व्यवसाय फक्त पोटाची खळगी भरण्यापुरताच मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नाहीत. ना घराचं स्वप्न बघू शकतो. मुळात तमाशात काम करणारे आम्हाला स्वप्न सुद्धा पडत नाहीत, अशी स्थिती झालेली आहे. एकंदरीत आमची अवस्था बघितली तर अतिशय जनावराच्या पलीकडेही तुच्छतेने बघण्याची मानसिकता या लोकांची झालेली आहे. म्हणजे आमच्याकडे बघितलं की त्यांना लचके तोडा वाटतात. म्हणजे काही काही समाजकंटक असतात, हरणाला बघितल्यावर त्याची शिकार त्यांना करावं वाटते. पण आम्ही काही रस्त्यावर पडलेलो नाहीत. आमचा काही इतिहास बुळगा नाही. आमचा काही इतिहास नेबळाटांचा नाही. शूरवीरांची अवलाद आहे आम्ही. यात सगळे काम करणारे जे आहेत ते शौर्य गाजवणारे इतिहासातले आमची जमात आहे. आम्ही काय चिल्लर लोक नाहीत. पण या सगळ्या घटकाला धरून त्यांच्यामध्ये चेतना निर्माण करण्याची आता वेळ आलेली आहे. आज हा विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशाच्या फडावर झालेला हल्ला आणि त्याची नोंद कुठंच नाही. ना मीडियात चर्चा आहे, ना तिथला आमदार बोलतोय. पालकमंत्री विखे पाटील, तुम्हाला फोन आलता का? केली का तुमची विचारपूस? किती दुर्दैव आहे. त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या जिल्ह्यामध्ये, विखे पाटलाच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तमासगिरांवरती हल्ला झाला. विठाबाई नारायणगावकर राष्ट्रपती पारितोषिक मिळालेलं व्यक्तिमत्व, या भारताची शान आहे, ती महाराष्ट्राची शान आहे. त्यांच्या तमाशा फडावर हल्ला होतो आणि विखे पाटील साधा फोन करून विचारपूस करत नाही. उलट त्या ठिकाणी कोणत्या राजकीय नेत्यांनी दबाव आणला होता, एफआयआर लवकर झाली नाही, ह्याची चौकशी झाली पाहिजे. ते व्यवस्थापक मला सांगत होते, किती 112ला कॉल लावले तुम्ही? 7 वेळा 112ला कॉल लावलेत. काय कामाचा आहे तो 112? जर 7 मर्डर झाल्यावर तुम्ही येणार होते? त्या ठिकाणी आम्हाला मॉब लिंचिंग झालेली आहे. 100, 150, 50 लोक आमच्यावरती तुटून पडलेले आहेत. सामूहिक त्या ठिकाणी बलात्काराची शक्यता होती. त्या ठिकाणी सामूहिक हत्याकांडाची शक्यता होती. तुम्ही धुळ्याला बघितलं असेल, भिक्षा मागणारे 4-5 जण मारून टाकले, ती अवस्था त्या ठिकाणी झाली असती. पण याच्यावर कायदा येत नाही. भटकंती करणाऱ्या लोकांना सुरक्षित करण्याचा राज्य सरकारकडे धोरण काय, हा प्रश्न आम्ही विचारतोय. आमच्या सुरक्षेची त्या ठिकाणी गॅरंटी काय, हा प्रश्न आम्ही विचारतोय. आणि उपकार करत नाहीत. आम्ही लोककला स्वाभिमानाने या ठिकाणी मांडतोय. आमची परंपरा आहे. दुर्दैव आहे की महाराष्ट्राची आता बघायची दृष्टी बदललेली. पण एक काळ होता, आम्ही लहान होतो, ऊसतोड कामगाराचे मजूर आहेत, ग्रामीण भागातून आलोत, आई सोबत, बहिणी सोबत, भावासोबत आम्ही तमाशा बघायला जाणारे लोक आहेत. ह्या तमाशाचा स्तर आज एवढा बिघडलाय का? एवढे तमाशाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन तुच्छ होत का चाललाय? ही व्यवस्था सुद्धा या ठिकाणी कारणीभूत आहे, आमचा असा थेट या ठिकाणी आरोप आहे. म्हणून आमची या घटनेकडे बघण्याची जी दृष्टी झालेली, तमाशा फडाचं अस्तित्व या महाराष्ट्रात धोक्यात आलेलं आहे. तमाशाचं अस्तित्व पुढच्या वर्षीपासून किंवा 2-5 वर्षानंतर दिसल की नाही, अशी अवस्था झालेली आहे. कोरोना काळामध्ये कोलमडलेला तमाशाचा जो फड आहे, तो या लोकांनी स्वतःच्या बळावरती उभा केला. कोणत्याही सरकारने त्यांना 1 रुपया दिला नाही. कोणत्याही सरकारने त्याचा विचार केला नाही की बाबा या लॉकडाऊन मध्ये या तमाशावरती पोट भरणारे लोक कसे जगणार आहेत. म्हणून साधं गव्हाचं 5 किलोचं किंवा तांदूळाचं 1 किलोचं पाकिट सुद्धा
या आमच्या तमाशा फडाला गेलेलं नाही. एवढी बिकट अवस्था आमची आहे. कसं तरी त्या संकटातून ही लोककला जिवंत राहावी म्हणून या कलावंतांनी तमाशाचं अस्तित्व पुन्हा क्रिएट केलं. आणि त्यांच्या वाट्याला काय हल्ला, त्यांच्या वाट्याला काय त्याच्यामध्ये त्यांचा पैशाचा जो काय स्तर तोही वाढत नाही. त्यात 100 लोक काम करतात. 4-5% त्यांना पैसे सावकाराकडून घ्यावे लागतात. सावकार कोण असतात तुम्हाला चांगलं माहित आहे. पैसे नाही दिलं तर ते काय करू शकतात हे तुम्हाला माहिती आहे. पण त्यांच्यासाठी काही योजना नाही. स्वतंत्र भारतामध्ये आमचं अस्तित्व काय? ज्या जमातीने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या देशामध्ये या स्वतंत्र भारतात या कलावंतांच्या जगण्याची अवस्था काय? अन्न, वस्त्र, निवारा सुद्धा आम्हाला आमचाच उभा करावा लागतोय. सरकार आमच्यासाठी कोणती योजना देत नाही. आमच्याकडं गोशाळेसाठी 2 कोटी 5 कोटी अनुदान आहे. त्यांना आधार कार्ड आहे. त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी पवित्र आहे. पण आम्ही माणसं थाडा मासाचे. आमच्याकडे लेक माती, हातावर पोट, त्या ठिकाणी पोटाची खळगी, पोटाला लेकरं बांधून त्या ठिकाणी नाचणारे आम्ही घटक आहोत. आणि आम्ही माणसं असून तुमच्या मेक इन इंडियामध्ये आमचा स्तर का नाही? का आम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही? का सरकार आम्हाला योजना काढून उभा करत नाही? हा प्रश्न मी विचारतोय. आम्ही व्यवसायामध्ये मोडलो पाहिजेत. आम्हालाही शॉपॅक लायसन मिळालं पाहिजे. आमचाही व्यवसाय त्या कॉर्पोरेटमध्ये त्याची नोंद केली पाहिजे आणि तरच असणारा आम्हाला या ठिकाणी व्यवसायाचा दर्जा मिळून मान सन्मान मिळणार आहे. नाहीतर काय थट्टा नुसती. बुधवार पेठेच्या वेश्या व्यवसायाला व्यावसायिकाचा दर्जा द्या म्हणणाऱ्या फडणवीसांच्या पत्नी, अरे जिथं आमचा खरा व्यवसाय आहे त्याच्यासाठी बोला ना. त्याच्यासाठी नाहीत बोलणार. त्या व्यवसायाला उभा करण्यासाठी नाही बोलणार. आज त्यांना मी विचारलं, ते व्यथा मांडतायत. मी 17 तारखेला पुन्हा नारायणगावला जाणार आहे आणि तमाशा फडांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये पॅन्थर संरक्षण देणार आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी या इथल्या प्रवृत्तीने बदलावी. आमच्या लेक माती रस्त्यावरती पडलेल्या नाहीत. तुम्हाला तमाशाच्या गाडीचा बोर्ड दिसला म्हणजे तुमची त्या ठिकाणी काय होतं ती मस्ती जिरवायला आम्हाला वेळ लागणार नाही. त्यांच्याकडे जर वाकड्या नजरेने महाराष्ट्रात आमच्या आया बहिणीकडे बघितलं तर पॅन्थर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा सुद्धा मी आज या ठिकाणी देतोय. माझ्यासोबत विटाबाई नारायणगावकरांचे नातू आहेत, रोहित नारायणगावकर, व्यवस्थापक आहेत राम चौगुले. आणि हे सगळे त्यांचे प्रश्न मी आता ऐकून घेतलेत. 1-1 कोटी रुपयाचं कर्ज झालंय. उद्या या तरुणांनी फाशी घेतली तर कोण जबाबदार आहे? काम करणाऱ्या एखाद्या त्या ठिकाणच्या ज्या आमच्या नृत्यगणा असतील, कलाकार असतील, त्यांचा जर उद्या पोटच भरलं नाही, त्यांची फाशी घेतली त्यांनी, तर कोण जबाबदार असेल? पण दुर्दैवाने या राज्यात कलाकारांनी फाशी घेतल्याची नोंद सुद्धा होत नाही. कलाकारांनी फाशी घेतली म्हणून त्याला असणार 1 रुपया सुद्धा सरकार देत नाही. म्हणून आमचं सुद्धा महामंडळ असावं, स्वतंत्र महामंडळ असावं, ही आमची भूमिका राहणार आहे. आम्हाला सुद्धा व्यावसायिक दर्जा मिळून त्या ठिकाणी करोडो रुपये सरकारने उभा करून दिले पाहिजेत. एवढंच नाही, पोलीस संरक्षण प्रत्येक ठिकाणी आम्हाला मिळालं पाहिजे. एवढंच नाही तर या ठिकाणी सरकारने आमच्यासाठी स्वतंत्र आमदाराची तरतूद सुद्धा केली पाहिजे. आमचा कलावंतांचा आमदार पाहिजे. दुर्दैव वाटतं नारायणगावकर नाही आमदार होऊ शकले, खेडकर नाही आमदार होऊ शकले, बडे आमदार होऊ नाही शकले, मंगलाताई बनसोडे नाहीत आमदार होऊ शकल्या, सुरेखाताई पुणेकर नाही आमदार होऊ शकल्या. आम्हाला पक्षात घेतलं, पक्षाच्या स्टेजवर उभा केलं, पण तिकीट द्यायची वेळ आली की आमच्याकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलली. का आमचा आमदार होऊ शकला नाही? काय नव्हतं आमच्याकडं? आम्ही प्रसिद्ध होतो. पण तुम्हाला कंगना राणावत कलाकार वाटते, तिला खासदार करता. एक त्या ठिकाणी बिहारमध्ये मुलगी पंतप्रधानापुढे गाणं म्हणली तर तिला आमदार केलं. आणि इथं आमचे हे सगळे तमाशाचा जो काही एक लोककला जिवंत ठेवणारे कलाकार, त्यांची सुद्धा राज्यात एक विशेष क्रेज आहे. त्यांना मात्र आमदार करता आलं नाही, खासदार करता आलं नाही. त्यांच्यावरती दगड मारता येतात, त्यांच्या लेखी गाडीतून खाली वाढता येतात. ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय बाब आहे. या सगळ्या मुद्द्याला घेऊन आम्ही लढाई उभा करणार आहेत. विटाबाई नारायणगावकरांचा उभा पुतळा आहे याच्यामध्ये नारायणगावकरला. तिथं मग ते म्हणतायत की तिथं सुविधा नाही, त्यांचं स्मारक होऊ शकलं नाही. का बाबा? का बघण्याची दृष्टी आमच्याकडे अशी? त्याच्यामुळे ही लोककला जगली पाहिजे,
जिवंत राहिली पाहिजे. मी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा आव्हान करतोय की त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत तुम्ही या आमच्या तमाशा फडाला टार्गेट करू नका. त्याही कुणाच्या तरी आया बहिणीत, हे सगळे आपले भाऊ आहेत, दिनदुबळे आहेत आणि त्याच्यामुळे या जे काही काय 10 लाख रुपये बक्षीस दिलं सरकारकडून दिलं जातंय पुरस्काराच्या संदर्भात 10 लाखाचं दरवर्षी एक. हा, 10 लाखाचं बक्षीस सरकार दरवर्षी एका ज्येष्ठ कलाकाराला देतंय. इटूबाई नारायणगावकर यांच्या नावाने 10 लाखाचं बक्षीस आहे. पुरस्कार मग त्यात कॅश रुपी पैसे असतील ना, रोख रक्कम आहे 10 लाखाची. तर हे फक्त एकाला देऊ नये, तर दरवर्षी कमीत कमी 10 ज्येष्ठांना ही 10 ते 20 ज्येष्ठांना हे पारितोषिक दिलं पाहिजे. तरच असणारं त्याचं जीवन पुढं सुरक्षित होणार आहे. आम्हाला घरं नाहीत, घरकुलाची तरतूद नाही, आमच्यासाठी घराची सुद्धा योजना आणली पाहिजे आणि आम्हाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. आता आम्ही या नारायणगावकरला मी स्वतः जाणार आहे, त्यांची भेट घेतली, पीडितांचा आवाज राज्यव्यापी करण्याचा प्रयत्न केला. ना त्यांना एका आमदाराचा फोन आला, ना कुणी खासदाराचा फोन आला, ना कुणी मंत्र्यांनी ट्विट केलं, ना कसल्याही प्रकारे त्यांच्यावरती लक्ष दिलं. प्राजक्ता माळी ह्या अभिनेते आहेत आणि त्यांना काही झालं की थेट गृहमंत्री भेटतात. पण दुर्दैवाने लोक कलावंतावर हल्ला झाला तरीही त्यांच्याबद्दल कसलीही सहानुभूती दाखवली नाही. त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री आहेत विखे पाटील, त्यांनी सुद्धा सहानुभूती दाखवली नाही. मी तमाम महाराष्ट्राला आवाहन करतोय की त्या सगळ्या हल्ल्यामध्ये त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जवळपास 70-80 हजार रुपये नुकसान झालेलं आहे. कुणी 1 रुपयाची त्यांना मदत केलेली नाही. त्याच्यामुळे त्यांचा बारकोड किंवा त्यांचा मोबाईल नंबर आम्ही जो देऊ त्याच्यावरती भरभरून मदत करा आणि या लोक कलावंताला निराश होऊ देऊ नका. ही लोककला जर लोप पावली तर 7 ते 8 लाखाचं 7 ते 8 लाखाचं नुकसान त्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे. मी ते ऐकण्यात हे झालं. तर ते सगळं भरपाई शासन तर देत नाही, पण मानवता म्हणून आपल्या लोकांना सगळ्याला त्यांना वाचवावं लागेल एवढं सगळं आव्हान करतो. आणि ही कला जिवंत राहण्यासाठी पूर्णपणे पॅन्थर त्यांच्या पाठीशी राहील. आम्ही सामाजिक, राजकीय आणि आर्थिक त्यांना असणारं स्थैर्य दिल्याशिवाय यापुढे शांत बसणार नाही. सर्व तमाशा फडांना सुद्धा आवाहन करतोय, एकजूट या आणि आपल्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीमचा नारा घेऊन आपल्याला लढावं लागेल, संविधान घेऊन लढावं लागेल. तरच आपल्याला आपला हक्क आणि अधिकार जो आपल्या बापांनी दिलेला आहे तो मिळवता येईल.